राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना 1 जानेवारी 2025 पासून रेशन धान्यासोबतच अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा जमा केले जाणार आहेत। परंतु रेशन कार्डवरती पैसे मिळवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशी पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे। सोबतच 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती काही आनंदाचे निर्णय सुद्धा सांगितलेले आहेत, ते सुद्धा अगदी सविस्तर बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून रेशन कार्ड संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। बघा, राज्यामध्ये 3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत। सर्वांना माहिती, पिवळे रेशन कार्ड, केसरी रेशन कार्ड आणि पांढरे रेशन कार्ड। या 3 रेशन कार्डपैकी फक्त 2 रेशन कार्डवरती 1 जानेवारी 2025 पासून पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा सुरू करण्यात येणार आहे। परंतु तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती काही महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा अगदी झटपट बघूयात। परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, त्यानंतरच तुमच्या लक्षात येणार आहे की पूर्णपणे हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे। बघा, सोबतच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे। बघा, तुमची उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमीची असावी। सोबतच कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला नसला पाहिजे। सोबतच कुटुंबातील कोणताही सदस्य पेन्शन सुद्धा घेत नसावा। याच्यामध्ये खाजगी पेन्शन आली आणि सरकारी पेन्शन सुद्धा घेत नसला पाहिजे, तरच तुम्हाला हे पैसे सुरू होणार आहेत। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसली पाहिजे, तरच तुमच्या रेशन कार्डवरती पैसे सुरू होणार आहेत। अन्यथा जर तुमच्याकडे या पात्रता नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहू नका, कारण पात्रता असेल तरच तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे। तर बघा, प्रामुख्याने 2 रेशन कार्डवरती पैसे कशा पद्धतीने दिले जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। बघा, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण योजनांविषयी असेल, सोबतच अनुदानाविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी चर्चा झालेली होती। त्यासोबतच रेशन कार्डवरती सुद्धा महत्त्वपूर्ण अशी चर्चा झालेली आहे। बघा, राज्यामध्ये आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना वर्षानुवर्ष रेशन धान्य दिले जात होते। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला वर्षानुवर्ष तांदूळ मिळत असेल किंवा गहू मिळत असेल तर हे वर्षानुवर्ष सुरूच राहणार आहे। परंतु 1 जानेवारी 2025 पासून याच्यामध्ये काही बदल केले जाणार आहेत। परंतु ते बदल कोणकोणते आहेत ते सुद्धा बघून घेऊया। तर बघा, याच्यामध्ये जो पहिला बदल केला जाणार आहे तो म्हणजे धान्यामध्ये बदल केला जाणार आहे। आता धान्य आपल्याला कोणतं भेटत होतं, तर आपल्याला वर्षानुवर्ष तांदूळ मिळत होता। सर्वांना माहिती आहे, 5 किलो असेल किंवा 10 किलो असेल तर आपल्याला तांदूळ मिळत होता। परंतु आपल्याला 1 जानेवारी 2025 पासून तांदूळ मिळणार नाही। बघा, सर्व रेशनधारकांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे, कारण तांदूळ हा रेशन कार्डवरती दिलाच पाहिजे होता। परंतु 1 जानेवारी 2025 पासून रेशन कार्डवरती तांदूळ मिळणार नाही। परंतु रेशन कार्डवरती तांदूळ जरी मिळणार नसला तर त्याच्याऐवजी सरकारने काही महत्त्वपूर्ण आणि आनंदाचे निर्णय सुद्धा देण्याचं घोषित केलेलं आहे। बघा, जीवनावश्यक 9 गोष्टींचा समाविष्ट करून रेशन धान्य सुद्धा दिले जाणार आहे। म्हणजेच तांदूळ बंद केला, त्या तांदळाच्या ऐवजी 9 गोष्टी दिल्या जाणार आहे। आता यामध्ये प्रामुख्याने गहू दिले जाणार आहेत। आता याचे किलोचे प्रमाण सुद्धा येणार आहे। ज्यावेळेस किलोचे प्रमाण येईल त्यावेळेस आपला व्हिडिओ सुद्धा नक्की येणार आहे। बघा, गहू दिले जाणार आहे, सोबतच साखर आहे, हरभरा आहे, विविध प्रकारच्या डाळी सुद्धा दिले जाणार आहे, सोबतच विविध प्रकारचे मसाले सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेले आहे। सोबतच मोहरीचे तेल सुद्धा देण्यात येणार आहे, सोयाबीन आहे, मैदा आहे, मीठ आहे, हरभरा आहे, यांसारख्या जीवनावश्यक 9 वस्तूंचा समाविष्ट करून आतापासून रेशन धान्य दिले जाणार आहे। म्हणजेच प्रामुख्याने जो तांदूळ मिळत होता तर तो तांदूळ शासनाने बंद केलेला आहे। त्या तांदळाच्या ऐवजी 9 जीवनावश्यक वस्तू सुरू केलेल्या आहेत, परंतु यासाठी काही पात्रता सुद्धा सांगण्यात आलेली आहे। तर बघा, तुमच्याकडे फक्त पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असून चालणार नाही, तर सरकारने ज्या पात्रता घातलेल्या आहेत तर त्या पात्रतेमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला 100% याचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच पैशाविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, ती सुद्धा बघून घेऊया। तर बघा, या 9 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। बघा, पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामधली कोणतीही वस्तू दिली जाणार नाही। सोबतच तुमची KYC सुद्धा 31 डिसेंबरच्या अगोदर झालेली असावी। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे,
एकतर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असावे, पिवळे रेशन कार्ड नसेल तर केसरी रेशन कार्ड तरी तुमच्याकडे असले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 31 डिसेंबरच्या अगोदर तुमची KYC झालेली असावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची तर KYC झालेली असेल, तुम्ही कुटुंब प्रमुख असाल तुमची KYC तर होणारच आहे, सोबतच तुमच्या घरामधील जेवढे पण मेंबर असतील म्हणजे सदस्य असतील त्यांची सुद्धा KYC झालेली असावी, तरच तुम्हाला या 9 गोष्टींचा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत तर या 9 जीवनावश्यक वस्तूंचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ घेता येणार आहे. अन्यथा तुम्हाला सुद्धा या 9 गोष्टी 1 जानेवारी 2025 पासून मिळणार नाही. जर तुम्ही KYC केली नाही आणि अपात्रमध्ये बसलात तर तुम्हाला अनुदान सुद्धा दिले जाणार नाही. सोबतच रेशन कार्डावरती पैसे सुद्धा दिले जाणार आहेत, परंतु त्यासाठी काही प्रोसेस सुद्धा सांगितलेले आहेत. जर तुम्ही ही प्रोसेस केली तरच तुम्हाला हे पैसे अनुदानाच्या स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत. तर बघा, रेशन कार्डवरती पैसे मिळणार ही गोष्ट खरी आहे. बघा, भरपूर नागरिक असतील, भरपूर रेशनधारक असतील की त्यांना असं वाटत असेल की रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाहीत, परंतु भरपूर नागरिकांना या गोष्टी सरकारने दिलेले आश्वासने वाटतात. म्हणजे काही नागरिक असे असतात की त्यांना वाटतं की सरकार फक्त आश्वासने देते, परंतु काही नागरिकांना मागील वर्षांपासून हे पैसे सुद्धा सुरू झालेले आहेत, परंतु काही भागांमधील रेशनधारकांना हे पैसे अजून सुरू झालेले नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा यासाठी जी पात्रता सांगण्यात आलेली आहे ती पात्रता सुद्धा लक्षात घ्या, कारण ही पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर बघा, मागील वर्षी सुद्धा भरपूर रेशनधारकांना रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत, परंतु त्यांना काही गोष्टी मुबलक प्रमाणामध्ये सुद्धा रेशन कार्डवरती दिल्या जातात. आता हे पैसे कसे मिळवायचे ते सुद्धा सांगतो. बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजेच BJPचं सरकार आलेलं आहे आणि या BJPच्या सरकारमधून महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत आणि त्यांच्याच आदेशानुसार सुद्धा महत्त्वपूर्ण असे रेशनधारकांसाठी लाभ आलेले आहेत. सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा जमा केले जाणार आहेत. बघा, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना पैसे दिलेले होते. सोबतच राज्यामधील शेतकऱ्यांना सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे दिलेले आहेत. सोबतच ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत 3,000 रुपये सुद्धा सुरू केलेले आहेत, परंतु रेशनधारकांना पैसे का दिले नाहीत, का सुरू केले नाहीत असा प्रश्न सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारण्यात आलेला होता. त्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 1 जानेवारी 2025 पासून कोणत्या नागरिकांना, कोणत्या रेशनधारकांना रेशन कार्डवरती कशा पद्धतीने पैसे दिले जाणार आहेत ते सुद्धा बघून घेऊयात. बघा, प्रामुख्याने पिवळे आणि केसरी रेशनधारकांना पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान देण्याचे घोषित करण्यात आलेले आहे. आता याच्यामध्ये पांढरे रेशन कार्डचा समाविष्ट नाही. मी अगोदरपासून सांगतोय, जेवढे पण लाभ येतात ते फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना येतात. तर बघा, फक्त पांढरे रेशन कार्डवरती प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला जातो, म्हणजेच घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. सोबतच पिवळे आणि केसरी रेशनधारकांना कशा पद्धतीने हे पैसे मिळणार आहेत त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. तर बघा, महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये रेशन कार्डवरती धान्य मिळत नाही. आता असे सुद्धा काही रेशनधारक आहेत की त्यांना रेशन कार्डवरती धान्य दिलं जात नाही. रेशन दुकानदार स्पष्ट सांगतात की तुम्हाला वरून धान्य येत नाही किंवा सरकारकडून अजून तुम्हाला धान्य येत नाही. अशा रेशनधारकांना धान्याऐवजी अनुदान देण्यासाठी सरकारने नवीन कल्पना काढलेली आहे. म्हणजे तुम्हाला जर वरून सरकार धान्य देत नसेल किंवा तुम्हाला दुकानदार धान्य देत नसेल तर तुम्हाला धान्याऐवजी पैसे सुद्धा देण्यात येणार आहेत. परंतु ज्यांना धान्य मिळते त्यांना सुद्धा पैसे मिळतील का याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. तर बघा, सरकारने मेरा रेशन 2.0 हा ॲप सुद्धा सुरू केलेला आहे. म्हणजेच या ॲपद्वारे सर्व रेशनधारकांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा दिले जाणार आहेत. आता हा मेरा रेशन 2.0 हा ॲप कुठे मिळणार आहे तर आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचा ॲप असतो. तर ॲपवरती सर्च करायचा आहे मेरा रेशन 2.0. त्या ॲपमध्ये तुम्हाला हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहेत, काय करायचं आहे ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, या ॲपद्वारे रेशनधारकांची KYC होणार आहे आणि घरामधील किती सदस्य आहेत, त्यांच्या नावाने वरून किती धान्य येते, सोबतच पैसे सुद्धा किती येणार आहे ते सुद्धा तुम्हाला या मेरा रेशन 2.0 या ॲपवरती कळणार आहे. म्हणजेच पूर्णपणे आपले रेशन कार्ड डिजिटलायझेशन पद्धतीने काम करणार आहे. तर बघा, राज्यातील सर्व रेशनधारकांना सरकारकडून किती पैसे मिळणार आहेत ते सुद्धा आपल्याला या मेरा रेशन 2.0 या ॲपवरूनच कळणार आहे. त्यामुळे लगेच रेशन दुकानामध्ये जायचं आहे आणि आपली KYC सुद्धा करायची आहे. त्याच्याशी आपले आधार कार्ड सुद्धा लिंक करायचे आहे. तर बघा, तुम्ही सुद्धा
सुद्धा आपले आधार कार्ड लिंक करायचे आहे, सोबतच आपल्या रेशन दुकानामध्ये जाऊन KYC सुद्धा 31 डिसेंबरच्या अगोदर करायचे आहे, तरच तुम्हाला हे पैसे असतील किंवा विविध निर्णय घेतलेले आहे जे आनंदी आहेत ते निर्णय सुद्धा तुम्हाला मिळून जातील। बघा, ज्या वेळेस आपले आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक होईल, महत्त्वाची प्रोसेस लक्षात घ्या। पहिल्यांदा तुम्हाला KYC करायचे आहे, KYC केल्यानंतर आधार कार्ड सोबत रेशन कार्ड लिंक करायचं आहे आणि ते लिंक केल्यानंतर काय करायचं आहे ते सुद्धा सांगतो। बघा, ज्यावेळेस तुमचे आधार कार्ड लिंक होईल त्यावेळेस आपला मोबाईल नंबर सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक असला पाहिजे। त्यानंतर आपल्याला जो ॲप डाउनलोड करायला सांगितला होता मेरा रेशन 2.0 या ॲपवरती आपला आधार नंबर टाकायचा आहे आणि आपलं लॉग इन सुद्धा करून घ्यायचं आहे। आता लॉग इन केल्यानंतर काय होणार आहे ते सुद्धा सांगतो। बघा, त्यानंतर कुटुंबामधील जेवढे पण सदस्य आहेत त्यांच्या नावाने पैसे सुद्धा 1 जानेवारी 2025 नंतर जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी, सर्व रेशनधारकांनी KYC करणं गरजेचं आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। परंतु काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा सांगतो। बघा, सरकारने 30 नोव्हेंबर शेवटची तारीख दिलेली होती। बघा, KYC करण्यासाठी खरोखर 31 ऑक्टोबर ही शेवटची तारीख होती, परंतु याच्यामध्ये वाढ करून 30 नोव्हेंबरपर्यंत शेवटची डेट करण्यात आलेली होती। परंतु सरकारच्या असं लक्षात आलं की राज्यामधील बहुतांश नागरिकांचे जे बोटाचे ठसे आहेत, सोबतच लहान लहान मुले आहेत त्यांचे सुद्धा बोटाचे ठसे उमटत नव्हते, त्यामुळे सरकारने 31 डिसेंबर KYC करण्यासाठी शेवटची तारीख सांगण्यात आलेली आहे। त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे हे पैसे दिले जाणार आहेत। घरामधील जेवढे पण सदस्य असतील, आता 5 सदस्य असतील, 10 सदस्य असतील, तर 10 सदस्यांच्या नावाने सुद्धा हे पैसे सुरू होणार आहेत। तर बघा, जी महत्त्वपूर्ण कामे आहेत तर ती कामे तुम्हाला 31 डिसेंबरच्या अगोदर करायची आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। सोबतच तुम्हाला पूर्णपणे ज्या 9 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत। तर बघा, राज्यामधील पिवळे रेशनधारक असतील किंवा केसरी रेशनधारक असतील तर अशा सर्व रेशनधारकांनी 31 डिसेंबरच्या अगोदर KYC करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती कोणताच लाभ मिळणार नाही। ज्यांनी 31 डिसेंबरच्या अगोदर KYC केले त्यांच्या खात्यामध्ये अनुदान सुद्धा जमा केले जाईल। सोबतच शासनाने 9 ज्या जीवनावश्यक वस्तू समाविष्ट करून धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर ते धान्य सुद्धा तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये दिले जाणार आहे। परंतु शासनाने अजून 2 अपडेट सुद्धा महत्त्वपूर्ण अशा दिलेल्या आहे। बघा, थोडा व्हिडिओ मोठासा होत आहे, परंतु सर्व अपडेट देणं आपलं काम असतं, त्याच्यामुळे थोडा मोठा व्हिडिओ झाला तरी पण चालू शकेल, परंतु सर्व रेशनधारकांपर्यंत या अपडेट पोहोचणं गरजेचं आहे। तर बघा, पहिली अपडेट म्हणजे तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती मयत झालेली असेल तर त्या मयत व्यक्तीचं नाव रेशन कार्डमधून कमी करायचं आहे, अन्यथा शासनाच्या निदर्शनास आल्यावरती तुमच्याकडून पैसे सुद्धा वसूल केले जाऊ शकतात किंवा त्या मयत व्यक्तीच्या नावाने जेवढं पण धान्य घेतलं असेल ते डबल पैसे लावून वसूल सुद्धा केलं जाऊ शकतं आणि तुमच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकते। सोबतच एखादी नवीन व्यक्ती किंवा नवीन मुलगा असेल, जन्मलेले असेल, त्यांचं नाव सुद्धा रेशन कार्डमध्ये ॲड करायचं आहे, त्यांच्या नावाने सुद्धा पैसे सुरू होणार आहेत, परंतु त्यांचं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण पाहिजे, त्यानंतरच त्यांना हे पैसे सुरू होणार आहेत, अन्यथा त्यांच्या नावाने सुद्धा KYC करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला इथून पुढे रेशन कार्डवरती कोणताच लाभ मिळणार नाही। बघा, राज्यामधील सर्वात महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती, त्यामुळे तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेमध्ये सविस्तर सांगितलेले आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।